अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आता सकाळी निघालेलो आहे नवीन एका खेडेगावाला आणि आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज 35 वर्ष वयाचे कंप्लीट झालेले आहेत आणि 36वं वर्ष सुरू झालेलं आहे. आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्तसुद्धा घरी थांबता येत नाही, फॅमिलीला वेळ देता येत नाही. काय करावं, कारण पापी पेट का सवाल आहे. आता निघालेलो आहे कामाला नवीन एका खेड्यागावाला आणि बघताय आता थोडा उशीर झालेला आहे आपला घरून निघण्यासाठी, पण काही कारणास्तव थोडा वेळ झाला. पण आता पुढे एका नवीन खेडेगावाला जायचं आहे. आज खरंच त्या खेडेगावाला आपल्याला जायचं आहे आणि मुद्दामून तुमच्यासाठी चाललेलो आहे. काम लागेल किंवा नाही लागेल ते नंतरचा भाग, पण काहीतरी तुम्हाला गोष्टी दाखवता येतील आणि त्या नक्कीच तुम्हाला आवडतील, त्यासाठी खास तिथे चाललेलो आहे. तर कंटिन्यू ब्लॉग बघत राहा आणि आपल्या शुभेच्छा, प्रेम, आशीर्वाद कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. चला. मित्रांनो, आज आलेलो होतो टोकेवाडी गावामध्ये आणि इथं आल्याच्या नंतर हे भाऊ आहेत, त्यांची प्रवीण ॲग्रो एजन्सी बघा, त्यांचं फ्रीजचं काम घेतलेलं आहे. खेडेगाव आहे आणि आत्ता काम घेऊन पुढचा प्रवास कंटिन्यू करणार आहोत. उन्हाची चाहूल सुरू झालेली आहे आणि आता ह्या गावामध्ये आहे मी. खडकीपासून पुढे हे देवळा म्हणून गाव आहे. त्या देवळा गावात आहे आणि इथे ह्या वडाच्या झाडाखाली नदीच्या किनारी बघा हे ज्यूस. गावरान ऊस आहे मित्रांनो आणि गावरान ऊसाचं रस जबर आहे, जबर. याचसाठी केला होता अट्टहास. मित्रांनो, गेली कित्येक वर्ष बीड जिल्हावासियांनी, आपण संपूर्ण ह्या बीड जिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांनी हे स्वप्न पाहिलेलं होतं रेल्वेचं आणि हळूहळू ते स्वप्न आपलं साकार होतं आहे. बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे येते आणि लाईटिंगचं काम हे बघू शकता तुम्ही. आता मी आहे घाटसावळीला आणि घाटसावळीपाशी असल्यामुळे तिथे मला मोह आवरला नाही, कारण मी खडकी देवळ्याला आलो होतो आणि खडकी देवळ्याला आल्याच्या नंतर आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणचे रेल्वे मी दाखवले. भुसावळ, जळगाव, नाशिक, शिर्डी, पुणे, मुंबई. मग आपल्या बीड जिल्ह्याच्यासाठी मी कसा पाठीमागे राहणार, नाही का? खूप आनंद होतो मित्रांनो, म्हणजे एवढा भारी वाटतंय ना, असं वाटतंय की समोरून रेल्वे आता येणार आहे आणि मी प्लॅटफॉर्मवर उभा आहे. हे घाटसावळी रेल्वे स्टेशनवरचं हे तिकीटचं कार्यालय आहे. तिथे बघू शकता तुम्ही, ते बाथरूम पण आहेत, लेडीज वॉशरूम, जेंट्स वॉशरूम
आणि जे व्हीलचेअरवर जे लोक असतात, जे अपंग आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा एक सेपरेट असं हे केलेलं आहे, बाथरूम आहे. किती भारी वाटतंय बघा ना. समोर ब्रिज आहे आणि ब्रिजमधून ही रेल्वे. इथे फक्त एक थोडंसं एक पावसासाठी आणि उन्हासाठी एक निवारा पाहिजे, म्हणजे मग भारी वाटेल नाही का. आणि जी ही डस्ट टाकलेली दिसते ना तुम्हाला, ह्याच्यावरती ते सिमेंटचे गट्टू टाकून ते एकदम क्लिअर केलेलं असं पाहिजे, म्हणजे प्लॅटफॉर्मवर उतरताना करताना असा काही पब्लिकला त्रास होऊ नये. पण खूप भारी वाटतंय मित्रांनो, कारण आत्ता मी आलेलो आहे ते बघा, क्वीन तिकडे पलीकडे उभा आहे. आज वाढदिवससुद्धा आहे माझा आणि वाढदिवसानिमित्त ही मलाच मी स्वतः भेट म्हणून समजतोय. आपल्या संपूर्ण बीड जिल्हावासियांना ही भेट मिळालेली आहे आणि ह्याच भेटीचं आपण सर्वजण कौतुक करू शकतो. कारण खूप लोक आजपर्यंत, कित्येक लोकांनी त्याग केला, कित्येक लोकांनी आंदोलनं केली, कित्येक लोकांनी जेल भोगलं ह्याच्या पायी, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. स्वर्गीय खासदार बीड जिल्ह्याचे आपल्या केसर काकूपासून ते गोपीनाथ मुंडे साहेब असतील, आत्ता आपल्या बीडच्या माजी खासदार प्रीतमताई मुंडे असतील आणि आत्ताचे सध्याचे विद्यमान खासदार बजरंग बाप्पा सोनवणे असतील, यांच्या शर्तीचे प्रयत्न केलेले आहेत. तेव्हा कुठे जाऊन हे रेल्वेचं स्वप्न बीड जिल्हावासियांचं पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. आज आपल्या बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी धाराशिव, तुळजापूर आणि छत्रपती संभाजीनगर ह्या रेल्वे मार्गाचं नवीन कामाबद्दल बी अप्रूव्हल आलेलं आहे. आता त्यासाठी भूसंपादनचे जे काही प्रस्ताव आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्यांना अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, ते सुद्धा लवकरच होणार आहे. आणि आनंदाची गोष्ट ही आहे की आमच्या केस तालुक्यातून रेल्वे जाणार आहे मित्रांनो. याच्यापेक्षा आणखीन मोठा आनंद काय असू शकतो, म्हणजे गेवराई तालुका, केस तालुका ह्याच्या माध्यमातून रेल्वे जाणार आहे आणि खूप भारी वाटते हो. हे बघा, हे समोरच हायवे रोड आहे. फक्त एवढंच आहे की इथे निवारा बनणं गरजेचं आहे. जसं तिथं ते पाण्याचं जे आहे ना ते लावलेलं, आणखीन एक तिथं कुठंतरी बनणं गरजेचं आहे. लवकरच भोंगा आपल्याला रेल्वेचा ऐकू येईल, कारण आता बीडलाच सुरू आहे, डिझेलवरची आहे, पण इलेक्ट्रिकल चालू झाली ना मित्रांनो, खूप फास्ट आपल्या बीड जिल्ह्याची प्रगती होणार आहे. दळणवळणसुद्धा फास्ट होईल, कित्येक रोजगार उपलब्ध होतील, नवनवीन MIDCच्या कंपन्या येतील, त्याच्या माध्यमातून जे बेरोजगार मुलं आहेत त्यांना रोजगार मिळण्यासाठी खूप मोठा एक हे रेल्वेचं एक योगदान असणार आहे त्यामध्ये. आणि आपण आशा करूया सगळेजण की लवकरात लवकर बीड जिल्ह्यामध्ये आपल्या ही रेल्वे धावेल. आणि खूप भारी वाटतंय. आज वाढदिवस आहे. तुम्हा सर्वांचं प्रेम, आशीर्वाद आणि दुआ प्रार्थना माझ्यासोबत राहू द्या. येणाऱ्या काळात निश्चित स्वरूपात आपल्याला एंटरटेनमेंट करण्याचं काम करेन. नवनवीन ठिकाणी जाऊन नवनवीन गोष्टी दाखवता येतील असंच मला एक दुआ प्रार्थना आणि आशीर्वाद द्या, जेणेकरून तुमच्यासाठी काहीतरी नवीन करता येईल. आणि जे तुम्हाला आवडतंय पाहायला ते बिनधास्त कमेंट करा. त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम हा तुमचा भाऊ आणि मित्र करणार आहे. कारण आज जाम खुश आहे. बीड जिल्ह्यामध्ये आपल्या रेल्वे आलेली आहे आणि जवळच इथून माझ्या गावाचं अंतर आहे 30 किलोमीटर. 30 किलोमीटर म्हणल्यावर मला खूप जवळ आहे हा प्रवास करणं. इथून मुंबई, पुणे, इकडे हैदराबाद, भरपूर असे म्हणजे खूप स्वप्न पाहिलेले आहेत प्रत्येकाने, आणि ती सत्यात स्वप्न उतरत आहेत. ह्याच्यापेक्षा मोठं आणखीन काय म्हणावं. जर आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करा. आणि आपल्या दुआ प्रार्थना स्वरूपात मला आजच्या दिवसात नाही, नेहमीच एक सपोर्ट म्हणून मला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ चॅनलला. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आणि नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देत राहा. धन्यवाद. घाट सावळी रेल्वे स्टेशन. नंतर असा आवाज येणार. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर उभे असलेले प्रवासी यांना विनंती करण्यात येते की आपण थोडं सावधान राहावे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पे आने वाली अति जलद लोकल ट्रेन
हैदराबाद टू मुंबई जाने वाली एक्सप्रेस है, कृपया यात्री पीछे हटे. असं काहीतरी अनाउन्सिंग होईल आणि जबर वाटेल. तोडकं मोडकं बोललो, पण हे आवाज ऐकण्यासाठी खूप कानं तरसलेली आहेत आणि लवकरात लवकर ह्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात देवा. आणि लवकरात लवकर इथून ट्रेन एका मागोमाग एक पळाव्या सुसाट. आज विडा बाजारामध्ये आलेलो आहे. बघा बाजार, खूप दिवसाच्या नंतर बाजार सुरू झालेला आहे आमचा, बरं का, घरचा. आणि आज बाजारामध्ये येण्याचा योग आला. त्या साईडला ते भेळवाले काका, आणि हे आपले काका जे आपण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं ते.